दुधाळी परिसरातील उत्तरेश्वर पेठ ते रंकाळा टॉवरला जोडणारा आणि यंग टायगर पासून महाराणा प्रताप हायस्कूल पर्यंत जाणारा रस्ता अक्षरशः खोळंबलाय। वर्षानुवर्ष दुरावस्थेत असलेल्या या रस्त्याचं आणि पुलाचं तातडीनं नूतनीकरण करावं अशी मागणी भाजप उत्तरेश्वर मंडळाकडून महापालिकेला वारंवार करण्यात आली। मात्र प्रशासनाकडून दखल न घेतल्यानं आज नागरिकांसोबत भाजप मंडळानं रास्ता रोको आंदोलन छेडला। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रस्ता तातडीनं दुरुस्त न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला। आंदोलनादरम्यान महापालिकेच्या जेई पटवेगार मॅडम घटनास्थळी दाखल झाल्या। रस्त्याची वस्तुस्थिती पाहून त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आंदोलनात विराज चिखलीकर, सुनील पाटील, भरत काळे, सुशांत पाटील, राजू माने, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, अमेय भालकर, अनिकेत अतिग्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पूर्ण रस्ता आता 25 वर्ष झालेला नाही। एक म्हणजे पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न म्हणजे इकडे कोणी लक्ष देत नाही। मी स्वतः पत्रकार बोलवून इथं त्यांची मुलाखत घेतल्यानंतर दाखवल्यावर होतं पुलापर्यंत सगळा हे दाखवलं असताना माझं निवेदन आहे, माझ्या घरापाशी हा ट्रान्सफॉर्म नसो, हा ट्रान्सफॉर्म नको म्हणून माझ्या घरापाशी मी निवेदन दिलं असताना ते जाणून बुजून तिथं माझ्या घरापाशी गाठलाय। 440 वर्ष अभियंता फोन देऊ सरनोबत साहेबांनी हे केलेलं आहे काम। हे नोका असताना इथे केलेलं आहे। आता घर किती माझं अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर जर स्फोट झाला तर माझी लहान मुलं आहेत घरात, नातवंड आहेत। हे असताना मला हे नको असताना माझ्याकडे मग निवेदन आहे, अगदी निवेदन असताना देखील माझं ते ऐकलं नाही। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।